नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. सकाळी ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. आरोही आपल्या केबिनमध्ये येते. तिच्या टेबलावर एक कॉफीचा कप आणि त्यासोबत एक छोटी चिठ्ठी ठेवलेली असते. त्यावर लिहिलेलं होतं, काम सुरू करण्यापूर्वी कॉफी संपवायची, चेअरमन. आरोही चिठ्ठी वाचून हसते आणि म्हणते, म्हणजे आता हे सर आदेशाबरोबर कॉफीही पाठवणार आहेत तर. तेवढ्यात सारा तिच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते, क्या बात है आरोही. अगं, ही कंपनीतील पहिली वेळ आहे की सरांनी कोणासाठी स्वतः कॉफी मागवली आहे. आरोही म्हणाली, असं काही नाही. कदाचित त्यांना वाटत असेल की मी झोपेत काम करते आणि म्हणूनच ही कॉफी पाठवली असेल. दुसरीकडे आर्यवीर आपल्या केबिनमध्ये बसला होता. विवान आत येतो आणि म्हणतो, कॉफी पोहोचवली बरं का. आर्यवीर फक्त म्हणतो. विवान हसत म्हणाला, आर्य, तू प्रेमात पडल्यावरही एवढाच गंभीर राहणार आहेस का. आर्यवीर म्हणाला, मी फक्त तिची काळजी घेतोय. विवान मोठ्याने हसला. यालाच तर सुरुवात म्हणतात ना. दुपारी संपूर्ण ऑफिसमध्ये एक मजेशीर स्पर्धा जाहीर होते. कॉफी मास्टर चॅलेंज. नियम अगदी सोपा असतो. प्रत्येक टीमने आपल्या पार्टनरसाठी त्याच्या आवडीची कॉफी बनवायची. ज्याची कॉफी सर्वात जास्त पसंत पडेल ती टीम विजेती. विवान स्टेजवरून म्हणाला, आणि हो, पार्टनर बदलता येणार नाही. सगळे एकदम म्हणतात, म्हणजे आर्यवीर सर आणि आरोही. संपूर्ण हॉलमध्ये हशा पिकतो. आरोही म्हणाली, मला कॉफी बनवता येते, पण ती सरांना आवडेल की नाही ते माहीत नाही. आर्यवीर म्हणाला, मलाही स्वयंपाक येत नाही, त्यामुळे आपली बरोबरी झाली आहे. दोघेही एकमेकांकडे पाहून हलकसं हसतात. स्पर्धा सुरू होते. आरोही कॉफी तयार करत असते. आर्यवीर मात्र एकटक तिच्याकडे पाहत उभा असतो. आरोही म्हणाली, असं काय बघताय, मला मदत करा. आर्यवीर म्हणाला, मी? हो, तुम्हीच. आरोही एकदम बिनधास्त आवाजात म्हणते. शेवटी आर्यवीर म्हणतो, ठीक आहे, आदेश द्या. आरोही म्हणाली, ती साखर द्या. आर्यवीर चुकून मिठाचा डबा तिच्या हातात देतो. आरोही काही न बघताच तो टाकणार. इतक्यात आर्यवीरला त्याची चूक समजते आणि तो मोठ्याने ओरडतो, थांबा. आरोही दचकते. काय? ती डोळे दाखवत विचारते, काय झालं? एवढ्या मोठ्याने का ओरडलात? आर्यवीर हसत म्हणाला, सॉरी, ती साखर नाही, मीठ आहे. आरोही त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, म्हणजे तुम्ही हे मुद्दाम करताय का? आर्यवीर निरागस चेहरा करून म्हणाला, चुकून झालं. कंपनीचा बॉस पहिल्यांदाच एका एम्प्लॉईला एवढा घाबरला होता आणि हे कंपनीतील सर्वांनी पाहिलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. आरोही म्हणाली, मिस्टर चेअरमन, ही लहान मुलांसारखी मस्ती तुम्हाला हे करता येते तर. आर्यवीर म्हणाला, हो, पण फक्त काही खास लोकांसमोरच. त्याचं बोलणं ऐकून आरोही 2 क्षण शांत होते. तिच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटतं. कॉफी तयार होते. जज कॉफी चाखतात. एक जज म्हणतो, ही कॉफी वेगळी आहे, गोडही नाही आणि कडूही, अगदी संतुलित. दुसरा जज हसत म्हणतो, ज्यांनी ही कॉफी बनवली आहे त्यांची जोडीही अगदी अशीच आहे. सगळे टाळ्या वाजवतात. आरोही लाजते. आर्यवीर पहिल्यांदाच तिच्या लाजऱ्या चेहऱ्याकडे पाहत हरवून जातो. स्पर्धा संपल्यानंतर आरोही आपल्या केबिनकडे चाललेली असते. तिच्या केबिनमध्ये तिच्या खुर्चीवर एक छोटंसं गिफ्ट बॉक्स ठेवलेलं तिला दिसतं. ती तो बॉक्स उघडते. आतमध्ये एक सुंदर कॉफी मग असतो. त्यावर लिहिलेलं असतं, फॉर द गर्ल हू ॲड्स वॉर्मथ टू एव्हरी कॉन्व्हर्सेशन. त्यात कोणाचंही नाव नसतं. आरोही आजूबाजूला पाहते, पण तिला कोणीही दिसत नाही. दूर काचेच्या केबिनमधून आर्यवीर तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहत होता. विवान त्याच्या शेजारी येऊन हळूच म्हणाला, गिफ्टवर नाव लिहिलं नाहीस. आर्यवीर हलकसं हसत म्हणाला,
काही गोष्टी ओळखून समजल्या तर त्यांची मजाच वेगळी असते. आरोही त्या मगकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, हा चेअरमन जितका गंभीर दिसतो तितकाच रहस्यमय आहे. यांच्या मनात कधी काय चालेल त्याचा नियम नाही. दोघांच्याही चेहऱ्यावर नकळत हसू असतं आणि त्यांच्या नात्यात मैत्रीचा आणखी एक सुंदर रंग भरला जातो. सकाळी 6:30 वाजले होते. आर्यवीरच्या केबिनमध्ये एक महत्त्वाची मीटिंग सुरू होती. युरोपमधील एका मोठ्या कंपनीसोबत नवीन करारावर चर्चा सुरू होती. आरोही, विवान आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. मोठ्या स्क्रीनवर क्लायंटची प्रेझेंटेशन सुरू असते. मीटिंग संपताच आर्यवीर म्हणाला, हा प्रोजेक्ट 3 महिन्यांमध्ये पूर्ण करायचा आहे. आरोही क्षणाचाही विचार न करता म्हणाली, इम्पॉसिबल. संपूर्ण मीटिंग रूममध्ये शांतता पसरते. एका कर्मचाऱ्याच्या हातातून पेन खाली पडतं आणि सर्वजण आश्चर्याने आरोहीकडे पाहू लागतात. कारण आजपर्यंत आर्यवीरच्या निर्णयाला कोणीही अशा प्रकारे विरोध केला नव्हता. आर्यवीर शांतपणे म्हणाला, कारण? आरोही उठून स्क्रीनसमोर जाते. ती प्रोजेक्टचं टाईमलाईन उघडते आणि बोलू लागते, इथे बघा. पहिल्या महिन्यात रिसर्च, दुसऱ्या महिन्यात डेव्हलपमेंट आणि तिसऱ्या महिन्यात टेस्टिंग. हे कागदावर छान दिसतं. ती पुढे म्हणाली, पण प्रत्यक्षात टीमला श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही. आर्यवीर त्याच्या दमदार आवाजात म्हणाला, बिझनेसमध्ये भावना नाही, रिझल्ट महत्त्वाचा असतो. आरोही लगेच म्हणाली, रिझल्ट मिळवणारी माणसं असतात, मशीन नाही. संपूर्ण रूममध्ये पुन्हा शांतता पसरते. विवान मनातच म्हणाला, आज तर सामना बरोबरीतच रंगणार आहे. आर्यवीर काही क्षण आरोहीकडे पाहत राहतो. नंतर तो म्हणाला, मग तुमच्याकडे यापेक्षा चांगला काही प्लॅन आहे का? आरोही आत्मविश्वासाने म्हणाली, आहे. ती मार्कर हातात घेते आणि संपूर्ण टाईमलाईन बदलते. काही कामं समांतर सुरू करण्याचा प्रस्ताव मांडते, ज्यामुळे टीमवरचा ताण कमी होईल आणि प्रोजेक्टही वेळेत पूर्ण होईल. हे ती मुद्देसूद सर्वांना समजावते. 10 मिनिटांनी सगळे अधिकारी टाळ्या वाजवू लागतात. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, दॅट्स ब्रिलियंट. आर्यवीर काही सेकंद काहीच बोलत नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत राहतो. शेवटी आर्यवीर हलकसं हसत म्हणाला, अप्रूव्ड. आरोहीच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटतं. मीटिंग संपते. आरोही बाहेर पडत असते. तेवढ्यात आर्यवीर मागून आवाज देतो, मिस आरोही. आरोही मागे वळते. तो म्हणतो, माझ्या केबिनमध्ये या. सारा आणि बाकीचे कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागतात. सगळ्यांना वाटत होतं, आता तर सर तिची चांगलीच क्लास घेणार आहेत. आरोही केबिनमध्ये प्रवेश करते. आर्यवीर खिडकीजवळ उभा होता. काही क्षण शांतता पसरते. आरोही म्हणाली, जर मी काही चुकीचं बोलले असेन तर? आर्यवीर मध्येच म्हणाला, तुम्ही चुकीचं नाही बोललात. आरोही आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. आर्यवीर तिच्याकडे वळतो आणि म्हणतो, पण मला एका गोष्टीचा राग आलाय. आरोही विचारते, कशाचा? आर्यवीर हसत म्हणाला, तुम्ही आज मला सगळ्यांसमोर हरवलंत. आरोही मोठ्याने हसू लागते आणि थोड्या भुवया उंचावत म्हणते, म्हणजे तुम्ही हे मान्य करता की मी जिंकले आहे? आर्यवीर म्हणाला, हो, आजसाठी नक्कीच. मग उद्याही तयार राहा. लगेच आरोही म्हणते. आर्यवीर 2 पावले तिच्या जवळ येतो. दोघांमध्ये फक्त काही इंचाचं अंतर राहतं. तो म्हणाला, तुम्ही प्रत्येक वेळी जिंकणार याची तुम्हाला खात्री आहे? आरोही देखील मागे न हटता म्हणाली, तुम्ही समोर असाल तर मी नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करेन. दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहतात. त्याचवेळी दारावर टकटक होते आणि विवान आतमध्ये येतो. दोघांना इतक्या जवळ उभं पाहून तो हसू आवरत म्हणतो, सॉरी, मी चुकीच्या वेळी आलो का? आरोही लगेच 2 पावले मागे जाते. आर्यवीर खोकत म्हणतो, काय काम होतं? विवान मिश्किलपणे म्हणाला, काम काही नाही, पण आता तुमचं झालं असेल तर सांग. आरोहीला हसू आवरत नाही. आर्यवीर विवानकडे पाहून म्हणतो, आज संध्याकाळी तुला एक्स्ट्रा मीटिंग आहे. विवान म्हणाला, अरे वा, प्रेमाची शिक्षा मलाच का? हे ऐकताच आरोही मोठ्याने हसू लागते.
पहिल्यांदाच आर्यवीरही तिच्यासोबत मनापासून हसतो. केबिनच्या बाहेर उभे असलेले सर्व कर्मचारी आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. एक कर्मचारी म्हणाला, सर हसले? दुसरा म्हणाला, आणि तेही इतकं? आरोही बाहेर पडते. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू असतं. आर्यवीर काचेतून तिच्याकडे पाहत स्वतःशीच म्हणाला, तू माझ्याशी वाद घालतेस, माझे निर्णय बदलतेस, आणि तरीही मला तुझा राग येत नाही. आणि दुसरीकडे आरोही लिफ्टमध्ये उभी राहून स्वतःशीच हसत म्हणाली, हा माणूस जितका हट्टी आहे तितकाच गोडही आहे. सकाळी ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू असतं. आरोही आपल्या टीमसोबत एका प्रोजेक्टवर चर्चा करत असते. तेवढ्यात आर्यवीर तिथे येतो. सगळे कर्मचारी उभे राहतात. आरोही मात्र स्क्रीनवरच लक्ष ठेवून बोलत राहते. आर्यवीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो. आरोही म्हणते, या रिपोर्टमध्ये अजून 2 चुका आहेत. त्या दुरुस्त करा आणि मगच क्लायंटला पाठवा. टीममधील एक कर्मचारी म्हणाला, पण सरांनी कालच हा रिपोर्ट मंजूर केला आहे. आरोही लगेच म्हणाली, सरांनी मंजूर केला म्हणजे तो परफेक्ट झाला असं नाही. हे वाक्य ऐकताच सगळ्यांचा श्वास रोखला जातो. आर्यवीर तिच्या मागे उभा होता याची तिला कल्पनाही नव्हती. आरोही मागे वळते आणि आर्यवीरला पाहताच 2 सेकंद गप्प राहते. विवान दूर उभं राहून हसू दाबत असतो. आर्यवीर शांतपणे म्हणाला, म्हणजे माझ्याकडूनही चुका होतात तर? आरोही निर्धास्तपणे म्हणाली, नक्कीच होतात, कारण तुम्हीही माणूसच आहात. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो लॅपटॉप उघडतो आणि रिपोर्ट तपासतो. खरंच आरोहीने सांगितलेल्या 2 चुका त्यात असतात. आर्यवीर म्हणाला, गुड कॅच मिस प्रधान. आरोही मिश्किलपणे म्हणाली, थँक्यू सर. आर्यवीर म्हणाला, पण आता माझी एक अट आहे. आरोही म्हणाली, कोणती? आर्यवीर म्हणाला, जर पुढच्या रिपोर्टमध्ये तुम्ही एकही चूक शोधली नाही तर 1 आठवडा माझ्या निर्णयांवर प्रश्न विचारायचे नाहीत. आरोही हसत म्हणाली, आणि जर मला चूक सापडली तर? आर्यवीर म्हणाला, मग मी संपूर्ण टीमसमोर मान्य करेन की मिस आरोही प्रधान यांची नजर माझ्यापेक्षा जास्तच तीक्ष्ण आहे. संपूर्ण टीममध्ये कुजबूज सुरू होते. सारा हळू आवाजात म्हणाली, हे दोघं ऑफिसमध्ये काम करायला येतात की पैज लावायला? दुपारी आरोही आर्यवीरच्या केबिनमध्ये रिपोर्ट घेऊन येते. ती प्रत्येक पान काळजीपूर्वक तपासत असते. आर्यवीर मुद्दाम तिचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, कॉफी घ्याल? आरोही म्हणाली, नाही. 2 मिनिटांनी आर्यवीर पुन्हा म्हणाला, भूक लागली असेल ना? आरोही म्हणाली, नाही. पुन्हा 2 मिनिटांनी आर्यवीर म्हणाला, तुम्ही एवढं लक्ष देऊन काम करता, तुम्हाला थकवा येत नाही का? आरोही हसत म्हणाली, सर तुम्ही मला डिस्टर्ब करताय का? आर्यवीर निरागस चेहरा करून म्हणाला, अजिबात नाही. आरोही म्हणाली, मग शांत बसा, नाही तर ही पैज सुरू होण्याआधीच तुम्ही ती हराल. आर्यवीरला हसू आवरत नाही. 15 मिनिटांनी आरोही रिपोर्ट बंद करते आणि विजयी चेहऱ्याने म्हणते, सापडली. आर्यवीर आश्चर्याने म्हणतो, काय? आरोही रिपोर्ट त्याच्यासमोर ठेवते. पेज क्रमांक 18, आकड्यांमध्ये 1 शून्य जास्त टाईप झाला आहे. आर्यवीर लगेच रिपोर्ट तपासतो आणि खरंच चूक झालेली असते. विवान जो त्याच वेळी केबिनमध्ये येतो आणि मोठ्याने हसू लागतो. तो म्हणाला, आर्य तू पुन्हा हरलास. आर्यवीर हसत उभा राहतो. तो केबिनच्या बाहेर येतो आणि संपूर्ण टीमसमोर म्हणतो, अटेन्शन एव्हरीवन. सगळे त्याच्याकडे पाहतात. आर्यवीर पुढे म्हणाला, आजची पैज मी हरलो आहे. सगळे आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात. आर्यवीर पुढे म्हणतो, मिस आरोही प्रधान यांची निरीक्षण शक्ती माझ्यापेक्षा जास्तच तीक्ष्ण आहे आणि हे मला मान्य आहे. क्षणभर शांतता पसरते आणि नंतर संपूर्ण ऑफिसमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. आरोही हसत म्हणाली, थँक्यू सर. आर्यवीर तिच्याकडे पाहून म्हणाला, पण लक्षात ठेवा, पुढची पैज मी जिंकणार.
आरोही डोळ्यात डोळे घालून म्हणाली, चॅलेंज एक्सेप्टेड. दोघेही एकमेकांकडे पाहून असतात. दूर उभा असलेला विवान स्वतःशीच म्हणाला, हे प्रेम नाही असं म्हणतात, पण प्रेम हे असंच सुरू होतं ना. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये एक वेगळीच उत्सुकता असते. सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीकडून एक मेल आलेला असतो. CEO अननॉमायस डे. आज कंपनीतील प्रत्येक वरिष्ठ अधिकारी एका सामान्य कर्मचाऱ्यासारखा काम करेल. कोणालाही त्यांची ओळख किंवा पद वापरायचं नाही. दिवसाच्या शेवटी सर्वात चांगली टीम जाहीर केली जाईल. आरोही मेल वाचून हसते. ती म्हणाली, ही आयडिया ज्याची कोणाची असेल ना, तो नक्कीच भन्नाट असेल. दूर उभा असलेला विवान स्वतःशीच हसत म्हणाला, आयडिया माझी पण मजा तुमची. काही वेळाने आरोही आपल्या विभागात काम करत असते. तेवढ्यात एक नवीन कर्मचारी तिच्यासमोर येतो. साधा पांढरा शर्ट, काळी जीन्स, गळ्यात कंपनीचा ID कार्ड, डोळ्यांवर साधा चष्मा, दाढी थोडी वाढलेली. तो म्हणजे आर्यवीर होता, पण त्याला कोणीही ओळखलेलं नव्हतं. आरोही त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, नवीन आहात? आर्यवीर मुद्दाम आवाज बदलून म्हणाला, हो, आज पहिलाच दिवस आहे. छान. आरोही म्हणाली, छान. मग आधी या फाईल्स तिकडे ठेवा. आर्यवीर काहीही न बोलता फाईल्स उचलतो. दुरून विवान हे सगळं पाहून हसत असतो. 10 मिनिटांनी आरोही पुन्हा म्हणाली, ऐका, कॉफी मशीनमधून 2 कॉफी घेऊन या. आर्यवीर शांतपणे निघून जातो आणि कॉफी घेऊन परत येतो. आरोही एक गोट घेते आणि चेहरा वाकडा करत म्हणते, इतकी कडू कॉफी? तुम्ही कॉफी बनवली आहे की काढा? आर्यवीर हसू दाबत म्हणाला, माफ करा मॅम, पुढच्या वेळी चांगली बनवेन. आरोही म्हणाली, पुढच्या वेळी आधी स्वतः चाखा, मग दुसऱ्याला द्या. दुपारी दोघं मिळून एका क्लायंटसाठी प्रेझेंटेशन तयार करत असतात. आरोही म्हणाली, आपण हा फॉन्ट बदलूया. आर्यवीर म्हणाला, नको, मला हा जास्त आवडतो. आरोही हाताची घडी घालत म्हणाली, तुम्हाला आवडतो म्हणून क्लायंटलाही आवडेल असं नाही ना. आर्यवीर म्हणाला, पण? आरोही मध्येच म्हणाली, नो बट, मी सांगते तसं करा. आर्यवीर नकळत हसू लागतो. आरोही म्हणाली, काय झालं? तो म्हणाला, काही नाही, तुम्ही अगदी एकदम बॉससारखंच बोलता. आरोही लगेच म्हणाली, मी कामाच्या बाबतीत स्वतःचीच बॉस आहे. थोड्या वेळाने आरोही प्रिंटरजवळ उभी असते. अचानक प्रिंटर बंद पडतो. ती त्याला चालू करण्याचा प्रयत्न करते. आर्यवीर तिच्या शेजारी येतो आणि तो 2 बटणं दाबतो. त्यामुळे प्रिंटर लगेच सुरू होतो. आरोही आश्चर्याने म्हणाली, वा, हे कसं केलं तुम्ही? आर्यवीर म्हणाला, काही नाही, थोडंसं टेक्निकल नॉलेज आहे. आरोही मिश्किलपणे म्हणाली, कॉफी बनवणं सोडा, हे काम जास्त चांगलं करता, हेच करा. दोघेही नकळत हसू लागतात. संध्याकाळी सर्व कर्मचारी मुख्य हॉलमध्ये जमलेले असतात. विवान स्टेजवर येतो आणि बोलू लागतो, आजचा अनॉनोमायस डे संपला. तो पुढे म्हणाला, आता खरी ओळख सांगण्याची वेळ आली आहे. एकामागोमाग एक वरिष्ठ अधिकारी आपली ओळख उघड करतात. शेवटी तो साधा कर्मचारी पुढे येतो. हळूहळू चष्मा काढतो, ID कार्ड बाजूला ठेवतो आणि सगळ्यांसमोर उभा राहतो. आरोहीच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसतं, कारण तो दुसरा तिसरा कोणीही नसतो, तर तो असतो आर्यवीर राजाध्यक्ष. आरोही 2 पावले पुढे येत म्हणाली, म्हणजे दिवसभर मी? आर्यवीर हसत म्हणाला, हो, दिवसभर तुम्ही तुमच्या चेअरमनलाच कामं सांगत होतात. संपूर्ण हॉलमध्ये एकच हशा पिकतो. आरोही लाजून कपाळावर हात ठेवते आणि म्हणते, ओ गॉड, मी तुम्हाला कॉफीसाठीही पाठवलं. आर्यवीर खट्याळपणे म्हणाला, आणि कॉफीवर तुम्ही मला 10 मिनिटांचं लेक्चरही दिलंत. आरोही हसू आवरत म्हणाली, सॉरी. कशासाठी? आर्यवीर हलकसं हसत म्हणाला, आज मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. आरोही म्हणाली, काय? आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, पद मोठं असलं तरी माणूस साधाच राहायला हवा. दोघांच्या नजरा पुन्हा एकदा भिडतात. दूर उभा असलेला विवान टाळी वाजवत म्हणाला, आजच्या दिवसाची बेस्ट टीम, मिस्टर आर्यवीर राजाध्यक्ष आणि आरोही प्रधान.
संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमून जातो आणि त्या टाळ्यांमध्ये दोघांच्या मनात एकमेकांसाठीचा आदर आणखी गडद होत जातो. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.